नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज दसरा आहे. तर खंडेनवमीला जे आहे ते आपले जे घट आहेत उठून जातात. त्यामुळे मी इकडची जी मूर्ती आहे ते काढलेली आहे आईची आणि आजच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी हा घट राहू दिलेला आहे. तर आज आपल्याला हे आलेले धान्य काय करायचं आहे, तर हे जे धान्य असतात हे थोडेसे काढून घ्यायचे यामध्ये आणि यासोबत जे आपटेची पानं असतात हे थोडे धान्य काढून याच्यासोबत आपटेची पानं आणि हे धान्य नेऊन आपल्याला आपल्या कुलदेवी समोर ठेवायचं आहे आणि कुलदैवत समोर ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांच्या दरबारात जाऊन त्यांना ही आपटेचे पानं आणि हे जे धान्य आहे ते आपल्याला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर काही जे घरातली सुवासिनी आहे किंवा जे स्त्री आहे त्यांनी थोडंसं केसामध्ये हे लावू शकतात ते प्रसाद म्हणून. ही माती झाडाला टाकून द्यायची. हा जो घट आहे हा पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता, पक्ष्यांसाठी. आणि हे जे धान्य आहे याचा ज्यूस करून तुम्ही प्या, कारण की हा जो ज्यूस आहे हा खूप हेल्दी असतो. आणि आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा म्हणजे जे आपले माऊली आहे ते सुद्धा सांगत असतात की यामध्ये भरपूर प्रोटीन, विटॅमिन, कॅल्शियम जे काही असतात घटक, औषधी घटक असतात. त्यामुळे याचं काय करायचं म्हणजे हे खूप जण जे आहे ते फेकून देतात. हा फेकून न देता, हा जो धान्य आहे हा फेकून न देता सगळं काढून घ्यायचं. वाटलं तर तुम्ही कापून घेऊ शकता आणि खालून जे आहे ते परत येतो ते धान्य. तर सगळं काढून घ्यायचं आणि त्याचा ज्यूस करायचा आणि रोज एक आठवडाभर जितकं दिवस झालं इकडं थोडे काढायचे त्याचा ज्यूस बनवायचं, दुसऱ्या दिवशी इकडचं काढायचं त्याचं ज्यूस बनवायचं. हे ज्यूस करून तुम्ही घरच्यांनी सगळ्यांनी प्या, कारण तो एकतर प्रसाद आहे आईचा, समृद्धीचा प्रतीक आहे आणि तो प्रसाद म्हणून वापरला जाईल. ही जी माती आहे ती झाडामध्ये टाकून द्या. हा जो घट आहे पक्ष्यांसाठी वापरा किंवा एखादं झाड त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. पण सर्वात आधी जे आपली कुलदेवी आहे त्यांच्याकडे थोडं ठेवायचं आहे हे धान्य आणि कुलदेवी आपले जे महाराज आहेत त्यांच्याकडे अर्पण करून आपल्याला स्वामी समर्थ महाराज म्हणायचं आहे. तर चला, दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.